नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपली बुद्धिमत्ताची सिरीज चालू झालेली आहे. आज हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. आज आपल्याला NTPC ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 5 जून 2025 झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. TUV, WXY आणि Z या प्रत्येकाची एकाच आठवड्यात सोमवारपासून सुरू होऊन रविवारला संपणाऱ्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. आपण सोमवार ते रविवार क्रम लावून घेऊ. आधी मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. एक्सची परीक्षा आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आहे, म्हणजे 3 नंबरला येईल एक्स, वेडनेसडेला, बुधवारी. एक्स आणि टी यांच्यामध्ये फक्त 3 लोकांची परीक्षा आहे. एक्स आणि टीमध्ये 3 लोक म्हणजे एक्सच्या वरती टी येणार नाही, कारण की एक्सच्या वरती 2च वार शिल्लक आहेत. एक्सच्या पुढे 3 घरे सोडली तर संडेला टीची परीक्षा येईल. झेडची परीक्षा व्हीच्या लगेच नंतर आहे आणि वायची परीक्षा झेडच्या लगेच नंतर आहे. इथे आपल्याला झेडची व्हीची पोझिशन माहीत नाही आहे. झेडची परीक्षा व्हीच्या लगेच नंतर, म्हणजे व्हीच्या नंतर लगेच येईल झेड, आणि पुढे सांगितलं आहे वायची परीक्षा झेडच्या लगेच नंतर आहे, म्हणजे झेडच्या पुढे येईल वाय. म्हणजे हे तिघे लागोपाठ येतील. याचा अर्थ गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तिघांमध्ये व्ही, झेड, वाय अशा प्रकारे या तिघांची पोझिशन असेल. पुढे आहे डब्ल्यूची परीक्षा सोमवारी नाही. आता फक्त सोमवार आणि मंगळवार उरलेला आहे, आणि डब्ल्यूची परीक्षा सोमवारी नाही म्हटल्यावर त्याची परीक्षा येईल मंगळवारी. आणि आता उरलेला कोण आहे? यू उरलेला आहे. यूची परीक्षा येईल सोमवारी. आपल्याला विचारलं आहे डब्ल्यूची परीक्षा सोमवारी नाही, गुरुवारी कोणाची परीक्षा आहे? गुरुवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरुवारी येईल व्हीची परीक्षा. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. इंग्रजी वर्णाक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे? VCJ, RYF, NUB, JQX प्रश्नचिन्ह. कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा हे असे अल्फाबेटचे प्रश्न येतील तेव्हा A to Z अल्फाबेट आणि त्याचे नंबर्स लिहून घ्यायचे, जेणेकरून उत्तर शोधायला सोपं जातं. आता ह्या प्रश्नासाठी ऑप्शन्स जर पाहिले तर प्रत्येक ऑप्शनमध्ये स्टार्टिंगचा अल्फाबेट F आहे, म्हणजे F कंपल्सरी आहे. पहिला अल्फाबेट बघायची काही गरज नाही. पुढे 2 नंबरचे अल्फाबेट आपण सिरीज चेक करू. C, Y, U, Q. म्हणजे Cच्या मागे 3 लेटर सोडले तर Y येतोय. Yच्या मागे 3 लेटर सोडले तर U येतोय. Uच्या मागे 3 लेटर सोडले तर Q येतोय. मग पुढचा अल्फाबेट आता आपल्याला Qच्या पुढे 3 घरे सोडून तो असेल M, म्हणजे FM ऑप्शन नंबर 4मध्ये आहे. FMT आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तरी पण आपण तिसरी सिरीज चेक करू. JFBX. जे पासून 3 अक्षरे सोडली मागची तर F येतोय. F नंतर मागचे 3 अक्षरे सोडले तर B येतोय, आणि Bच्या मागे 3 अक्षरे सोडली तर येतोय X. म्हणजे पुढचा अल्फाबेट आपल्याला Xच्या पुढे 3 अल्फाबेट सोडावे लागतील. पुढचा अल्फाबेट असेल T. FMT बरोबर आलेला आहे आपलं उत्तर. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 802, 800, 796, 790, 782 प्रश्नचिन्ह. याच्यात व्यवस्थित सिरीज बघितली तर 802मधून 2 वजा केले 800 आलं. 800मधून 4 वजा केले 796 आलं. 796मधून 6 वजा केले 790 आलं. 790मधून 8 वजा केले तर 782 आलं. म्हणजे 2-2ने वजाबाकी वाढवत चाललेले आहे. म्हणजे आता आपल्याला 782मधून 10 वजा करावे लागतील. 782मधून 10 वजा केल्यावर उत्तर येईल 772. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल.
खालीलपैकी कोणत्या अक्षरसमूहांनी हॅश आणि पर्सेंटेज याची जागा घेतली पाहिजे, जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीमधील नमुना आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील नमुना आणि संबंधांसारखाच असेल? या प्रश्नामध्ये काल सांगितल्यानुसार ऑप्शन वाईज एक एक ऑप्शन चेक कर जाऊ. सर्वात आधी त्यांनी दिलेले ए, एन, डी आणि आर, डब्ल्यू, एक्स लिहून घेऊ. पहिला ऑप्शन आहे एक्स, क्यू, बी, यू, टी, झेड. आता याच्यातला आपण अल्फाबेट्समधला गॅप चेक करू. एक्सचा संबंध ए सोबत दाखवलेला आहे, म्हणजे एक्सच्या पुढे 2 अल्फाबेट सोडले तर ए. क्यूचा संबंध एन सोबत आहे, म्हणजे क्यूच्या मागचे 2 अल्फाबेट सोडले तर एन. बीचा संबंध डी सोबत आहे, म्हणजे बीच्या पुढे 1 अल्फाबेट सोडल्यावरती डी. आता आर, यूचा संबंध चेक करू. आरच्या पुढचे 2 अल्फाबेट सोडले तर यू, 2चा गॅप आहे. डब्ल्यू आणि टीमध्ये डब्ल्यूच्या मागचे 2 अल्फाबेट सोडले तर टी, म्हणजे इथे 2चा गॅप आहे. आणि एक्स आणि झेडचा संबंध एक्सच्या पुढे 1 लेटर सोडल्यानंतर झेड, म्हणजे या दोन्ही सिरीजमध्ये 2, -2 आणि 1 असा गॅप तयार होतो आहे. पहिलाच ऑप्शन हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हॅशच्या जागी येईल एक्स, क्यू, बी. पर्सेंटेजच्या जागी येईल यू, टी, झेड. हा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांवर आधारित आहे. डाय, कप, बॉक्स, आस्क. प्रत्येक शब्दात प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगेच नंतरच्या अक्षरामध्ये बदलला जातो आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगेच आधीच्या अक्षरामध्ये बदलले जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही? त्यांनी दिलेले सर्व शब्द आपण लिहून घेऊ आधी. डाय, कप, बॉक्स आणि आस्क. इंग्रजीतले 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू. पहिली कंडिशन त्यांनी सांगितलं आहे, प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णाक्रमानुसार त्याच्या लगेच नंतरच्या अक्षरामध्ये बदलला जातो. मग प्रत्येक शब्दामध्ये आता जिथे स्वर असतील तिथे आपण पुढच्या लेटरने चेंज करू. पहिल्या शब्दामध्ये आय आणि ई हे दोघं स्वर आहेत. आयच्या पुढचा लेटर जे आणि ईच्या पुढचा लेटर एफ येईल. पुढे कप शब्दामध्ये यू हा लेटरचा स्वर झाला. यूच्या पुढचा अल्फाबेट व्ही घ्यावा लागेल. बॉक्समध्ये ओ हा लेटर स्वर आहे. ओच्या पुढचा अल्फाबेट पी घ्यावा लागेल. आणि आस्क शब्दामध्ये ए हा लेटर स्वर आहे. एच्या पुढचा लेटर बी घ्यावा लागेल. दुसरी कंडिशन त्याने दिलेली आहे, प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगेच आधीच्या अक्षरामध्ये बदलले जाते. आता उरलेले हे सर्व व्यंजन याच्या आधीच्या अक्षरामध्ये बदलायचे आहे. डीच्या आधीचा अल्फाबेट सी, सीच्या आधीचा अल्फाबेट बी, पीच्या आधीचा अल्फाबेट ओ, बीच्या आधीचा अल्फाबेट ए, एक्सच्या आधीचा अल्फाबेट डब्ल्यू, एक्स, डब्ल्यू, एसच्या आधीचा अल्फाबेट येईल आर आणि केच्या आधीचा अल्फाबेट येईल जे. याप्रमाणे नवीन शब्द तयार झालेत. त्यांनी सांगितलं आहे, अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही. आता याच्यात कोणताही स्वर नाही असे आहे सी, जे, एफ, बी, व्ही, ओमध्ये ओ स्वर आहे. ए, पी, डब्ल्यूमध्ये ए स्वर आहे. बी, आर, जे याच्यात कोणताही स्वर नाही. म्हणजे 2 अक्षरसमूह असे तयार होतील ज्यात कोणताही स्वर दिसणार नाही. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. या प्रश्नामध्ये संख्या किंवा प्रतीकांचा समूह खाली दिलेल्या संकेतानुसार आणि
त्यानंतरच्या अटीनुसार अक्षर कोड वापरून सांकेतिक केला आहे. संकेतांचे योग्य संयोजन फक्त लागू होणारे अटीनुसार तुमचे उत्तर आहे. खाली त्यांनी नंबर आणि सिम्बॉलची एक सिरीज दिलेली आहे, त्यासाठी काही कोड दिलेले आहेत आणि खाली आपल्याला एक नंबर आणि सिम्बॉलची सिरीज देऊन त्यासाठी आपल्याला कोड जनरेट करायला लावलेला आहे. या 3 अटी वाचून त्या अटींमध्ये बसत असल्यास त्यानुसार आपल्याला कोड जनरेट करायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले घटक एक प्रतीक असेल आणि शेवटचे घटक एक संख्या असेल. पहिला घटक आहे 2, शेवटचा घटक आहे 9, म्हणजे पहिली अट लागू होणार नाही. दुसरी अट आहे, जर पहिले घटक समसंख्या असेल आणि शेवटचे घटक विषम संख्या असेल. पहिला घटक आहे 2, समसंख्या आहे, शेवटचा घटक आहे 9, विषम संख्या आहे, म्हणजे दुसरी अट इथे लागू होईल. तिसरी अट वाचून घेऊ आधी. तिसरी अट सांगितली आहे, जर दुसरे आणि तिसरे दोन्ही घटक पूर्ण वर्ग असतील. दुसरा आणि तिसरा घटक आहे हॅश आणि ॲटचं चिन्ह, म्हणजे तिसरी अटसुद्धा लागू होणार नाही, तिसरी अट कॅन्सल झाली. दुसरी अट वाचू आता. जर पहिले घटक समसंख्या असेल आणि शेवटचे विषम संख्या असेल तर पहिले आणि शेवटचे घटक गोलामध्ये सी असे सांकेतिक करावे. म्हणजे 2 आणि 9च्या जागी आपल्याला सी घ्यायचा आहे आणि बाकीचे घटक त्याला दिलेल्या सिम्बॉलनुसार जसे तसे कोड करायचे. हॅशटॅगसाठी कोड आहे पी, @साठी कोड आहे झेड, 7साठी कोड आहे एल आणि 9साठी आपल्याला सांगितल्यानुसार गोलामध्ये सी हा कोड जनरेट करावा लागतो. CPZL C, ऑप्शन नंबर 3 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 956, 521, 251, 156, 335. जर सर्वात मोठ्या संख्येतील दुसरा अंक सर्वात लहान संख्येतील पहिल्या अंकात मिळवला तर काय परिणाम होईल? याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 956, त्याच्यातला दुसरा अंक म्हणजे 5 आणि पुढे सांगितलं आहे सर्वात लहान संख्येतील पहिल्या अंकात मिळवला. सर्वात लहान संख्या आहे 156, त्याच्यातला पहिला अंक म्हणजे 1, 5 आणि 1ची बेरीज आपल्याला विचारलेली आहे, जी येईल 6. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ABCDGH आणि I हे एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आपण एक गोलाकार टेबल काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. Aच्या उजवीकडून मोजल्यास A आणि H यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसतात. इथे आपण A घेऊ. Aच्या उजवीकडून मोजल्यास म्हणजे या बाजूला मोजायचं. A आणि H मध्ये 2 लोक बसतात म्हटल्यावर 2 लोक सोडून इथे येईल H. H आणि D यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसतात. याचा अर्थ Hच्या पुढे 2 लोक सोडले तर इथे येईल D, कारण की Hच्या मागे येता येणार नाही. Hच्या मागे 2 लोक सोडले तर A ऑलरेडी बसलेला आहे. A आणि B यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसतात. Aच्या डावीकडून जर मोजलं तर 3 लोक सोडल्यावरती H येतोय, त्यामुळे डावीकडून न मोजता आपल्याला Aच्या उजवीकडून मोजावं लागेल. Aच्या उजवीकडून 3 लोक सोडले तर Hच्या शेजारी B येईल, म्हणजे A आणि B मध्ये 3 लोक येतील. C हा Iच्या तात्काळ डावीकडे बसतो. C हा Iच्या डावीकडे, तात्काळ डावीकडे म्हणजे C आणि I शेजारी शेजारी येतील आणि शेजारी शेजारी या 2 पोझिशन शिल्लक आहेत. याचा अर्थ इथे येईल I आणि Iच्या तात्काळ डावीकडे C, म्हणजे इथे येईल C. आता उरलेला आहे फक्त G, तो इथे बसेल. त्यांनी विचारलेलं आहे Gच्या डावीकडे तिसरा कोण बसतो. Gच्या डावीकडे म्हणजे या बाजूला आपल्याला मोजावं लागेल. तिसरा कोण बसतो? 1 2 3 I. Gच्या डावीकडे तिसरा I बसतोय. P Q R S T U आणि V या प्रत्येकाची एकाच आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे, जी सोमवारपासून सुरू होते आणि रविवारपर्यंत चालते. आपण सोमवार ते रविवार
आधी मांडणी करून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. हे मराठी अक्षर लिहायला मला स्क्रीनवरती जमत नाही आहे, म्हणून मी इंग्लिशमध्ये MTW असं लिहितो आहे. थोडं समजून घ्या. पहिल्यांदा सांगितलं आहे पीची परीक्षा गुरुवारी आहे. पीची परीक्षा गुरुवारी म्हणजे इथे येईल पी. यूची परीक्षा आर नंतरच्या एका दिवशी आणि टीच्या आधीच्या एका दिवशी आहे. म्हणजे यांची पोझिशन येईल आता यूची परीक्षा आर नंतर, आरच्या पुढे यू आणि टीच्या आधीच्या एका दिवशी आहे, म्हणजे टीच्या आधी यू अशी. व्हीची परीक्षा एस नंतरच्या एका दिवशी पण क्यूच्या आधीच्या एका दिवशी आहे, म्हणजे एस नंतर व्ही येईल आणि व्ही नंतर क्यू येईल. बरोबर. पुढे सांगितलं आहे एसची परीक्षा पी नंतरच्या एका दिवशी आहे. एसची पी नंतर आहे, म्हणजे पीच्या खाली ही सिरीज येईल. पीच्या खाली एस, व्ही आणि क्यू असं येईल आणि उरलेल्या 3 दिवसांमध्ये आर, यू, टी असं येईल. विचारलेलं आहे आपल्याला व्हीच्या आधी किती लोकांची परीक्षा आहे. व्हीची परीक्षा आहे सॅटर्डेला शनिवारी. व्हीच्या आधी 5 लोकांची परीक्षा येईल. 1, 2, 3, 4, 5. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. जर 6, 1, 5, 4, 9, 3, 2 या प्रत्येक सम अंकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा केले तर नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसतील. आपण दिलेली संख्या लिहून घेऊ. 6, 1, 5, 4, 9, 3, 2. प्रत्येक समअंकात 2 मिळवायचे आहे. समअंकात 2 मिळवतो. 6 मध्ये 2, 4 मध्ये 2 मिळवले 6, 2 मध्ये 2 मिळवले 4 आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा करायचे. 1 मधून 1 गेला 0, 5 तून 1 गेला 4, 9 1 गेला 8, 3 1 गेला 2. तर नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसतील. एक एक अंक चेक करू. 8 2 वेळा आलेला आहे. 0 नाही आहे. 4 परत 2 वेळा आलेला आहे. 6 एकदाचे, 2 एकदाचे, म्हणजे 8 आणि 4 हे 2 अंक 2 वेळा आलेले आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 4 2 अंक. जर यस म्हणजे वजाबाकी, क्यू म्हणजे गुणाकार, आर म्हणजे भागिले आणि पी म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. 1 पी म्हणजे सांगितलेलं आहे अधिक, 4, 5, आर म्हणजे सांगितलेलं आहे भागिले 2, क्यू म्हणजे सांगितलेलं आहे गुणिले परत 2, यस म्हणजे सांगितलेलं आहे वजाबाकी आणि 4. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. सर्वात आधी 2 2 कॅन्सल होतील, 2 गुणिले 2. पुढे 45 अधिक 1 46 वजा 4, 46 वजा 4 येईल 42. ऑप्शन नंबर 4. खाली संख्यांचे 2 संच दिले आहेत. संख्याच्या प्रत्येक संचामध्ये पहिल्या संख्येवरील विशिष्ट गणिताची क्रिया करून दुसऱ्या संख्येत परिणाम देते. त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येवरील विशिष्ट गणिताची क्रिया तिसऱ्या संख्येत परिणाम देते आणि असेच दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नात दिलेल्या समान क्रियांचे संचांचे अनुकरण करतो. टिप दिलेली आहे. 2 किंवा 3 अंकी संख्या कार्यांसाठी वैयक्तिक अंकात मोडत नाही. जसं की 37 नंतर 10 असेल तर 3 अधिक 7 करून 10 करायचं नाही असं सांगितलेलं आहे. कारण की 2 अंकी संख्या वैयक्तिक अंकात मोडता येत नाहीत.
खाली दिलेलं आहे 3, 5, 10, 12, 8, 10, 20, 22. यामध्ये असं लॉजिक दिसतंय 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे. 5 नंतर 5चा डबल केलेला आहे 10 आणि 10 आणि 12मध्ये परत 2चं अंतर आहे. पुढे 8 आणि 10मध्ये 2चं अंतर आहे. 10चा डबल केलेला आहे 20 आणि 20 आणि 22मध्ये परत 2चं अंतर आहे. असा पर्याय आपल्याला खाली 4 ऑप्शनपैकी शोधायचा आहे. पहिला ऑप्शन आहे 4, 6, 12, 24. 4मध्ये 2 मिळवले 6, 6 दुने 12, 12मध्ये 2 मिळवल्यावर 14 पाहिजे होतं, 24 दिलेलं आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल होईल. दुसरा ऑप्शन आहे 28, 30, 60, 64. 28मध्ये 2 मिळवले 30, 30 दुने 60, 60मध्ये 2 मिळवले 62 पाहिजे होते, 64 दिलेलं आहे, त्यामुळे दुसरा ऑप्शन पण कॅन्सल झाला. तिसरा ऑप्शन आहे 6, 10, 12, 24. 6मध्ये 2 मिळवून 8 पाहिजे होतं, तिसरा ऑप्शन पण कॅन्सल झाला. चौथा ऑप्शन आहे 18, 20, 40, 42. 18मध्ये 2 मिळवले 20, 20च्या डबल 40, 40मध्ये परत 2 मिळवले 42. ऑप्शन नंबर 4 बरोबर उत्तर आहे. सुनील बिंदू ए पासून निघतो आणि दक्षिणेकडे 11 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण ए बिंदू घेऊ. ए पासून तो दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेला 11 किलोमीटर गाडी चालवतोय. त्यानंतर तो डावीकडे वळतो, 3 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डाव्या हाताला म्हणजे तो या बाजूला वळेल, 3 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर गाडी चालवतो. डावीकडे वळतोय आणि 4 किलोमीटर गाडी चालवतोय. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 12 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे इकडे येईल आणि 12 किलोमीटर गाडी चालवतोय. तो शेवटची उजवीकडे वळतो, 7 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे म्हणजे त्याच्या वरच्या दिशेला जायला जातो आणि 7 किलोमीटर. आणि बिंदू पी वरती थांबतो, म्हणजे इथे आहे बिंदू पी. बिंदू ए वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? तर हे 7 आणि हे 4 किलोमीटर आहे, म्हणजे पी आणि ए एका लाईनमध्ये आहे, एका रेषेमध्ये आहे. त्याला पी पासून ए पर्यंत जाण्यासाठी पूर्व दिशेला जावं लागेल आणि टोटल अंतर हे 12 वजा 3 असेल. 12तून 3 गेले 9 किलोमीटर त्याला पूर्वेकडे जावं लागेल. ऑप्शन नंबर 4. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरा. जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत दिसत असली तरी दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष विधानांवरून तार्किकरित्या निघतो हे ठरवा. पहिलं विधान आहे सर्व कार बस आहेत. सर्व कार बस आहेत असे. दुसरं विधान आहे सर्व बस ट्रक आहेत. सर्व बस ट्रक आहेत. तिसरं विधान आहे काही बस जहाज आहेत. काही बस जहाज आहेत. म्हणजे अशी डायग्राम तयार होऊ शकते, याला जहाज म्हणू. याच्यात अजून 2 कंडिशन तयार होतील, त्याची डायग्राम आपण काढून घेऊ. सर्व कार बस आहेत. सर्व बस ट्रक आहेत. काही बस जहाज आहेत. असं येऊ शकतं जहाज. काही बस जहाज आहेत. तिसरी डायग्राम तयार होईल. सर्व कार बस आहेत. सर्व बस ट्रक आहेत. काही बस जहाज आहेत, अशी येऊ शकते.
आता त्यांनी निष्कर्ष जे दिले ते बघू आपण. पहिला निष्कर्ष आहे काही जहाज कार आहेत. याला 1 नंबर म्हणतो, याला 2 नंबर आणि याला 3 नंबर. पहिल्या डायग्राममध्ये बघितलं तर काही जहाज कार आहेत. याच्यामध्ये कार आणि जहाजचा संबंध येत नाही आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये पाहिलं तर कार आणि जहाजचा संबंध इथे येतो आहे. काही जहाज कार आहेत दुसऱ्या डायग्राममध्ये आपण म्हणू शकतो. तिसऱ्या डायग्राममध्ये पाहिलं तर कार आणि जहाजचा संबंध येत नाही. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या कंडिशननुसार काही जहाज कार आहेत हे लागू होणार नाही. दुसऱ्या कंडिशननुसार लागू होऊ शकतं. पण दुसरीच कंडिशन बरोबर आहे हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पहिला निष्कर्ष इथे येणार नाही, तो कॅन्सल झाला. दुसरा निष्कर्ष दिला आहे सर्व ट्रक कार आहेत. सर्व ट्रक कार असू शकत नाही, कारण की सर्व कार ट्रक आहेत. त्यामुळे काही ट्रक कार असू शकतात. कोणतीही डायग्राम बघितली तरी चालेल. आता काही ट्रक कार असू शकतात, पण सर्व ट्रक ह्या कार येणार नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण इथे लागू होत नाही. म्हणजे आता याचं उत्तर येईल आपलं फक्त नाही, निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीही लागू होत नाही. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणती अक्षरे हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी ठेवली पाहिजेत, जेणेकरून त्याच्या डावीकडील अक्षरगट जोडीमध्ये असलेले नमुने आणि संबंध त्याच्या उजवीकडील अक्षरगट जोडीप्रमाणे असतील. मगासारखाच प्रश्न आहे. हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी असणारे अल्फाबेट्स आपल्याला शोधायचे आहेत. पहिल्यांदा त्यांनी दिलेले FLN आणि TXB लिहून घेऊ. आता एक एक ऑप्शन आपण चेक करतो. पहिला ऑप्शन आहे BPJ. दुसरा ऑप्शन आहे पहिल्यातलाच दुसरं पर्सेंटेजसाठी आहे XTF. आता बीचा संबंध F सोबत दाखवलेला आहे. बीच्या पुढे 3 अक्षरे सोडली तर F येतोय, 3चा गॅप. पीचा संबंध L सोबत आहे. पीच्या मागे 3 लेटर सोडले 1 2 3 तर L येतोय. जेचा संबंध N सोबत आहे. जेच्या पुढचे 3 लेटर सोडले तर येतोय N. म्हणजे 3 - 3 आणि 3 असं अंतर आहे. TXB साठी आपण चेक करू. तीनच्या पुढे 3 लेटर सोडले 1 2 3 तर येतो X. 3चा गॅप आहे. Xच्या मागचे 3 लेटर बघावे लागतात आपल्याला. Xच्या मागे 1 2 3 लेटर सोडले तर T येतोय. आता बीच्या परत पुढचे 3 लेटर सोडायचे आहेत. बीच्या पुढे 1 2 3 लेटर सोडले तर येतोय F. म्हणजे 3 - 3 परत 3 या प्रकारे गॅप दिलेला आहे लेटर्समध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 1च आपला बरोबर आहे. हॅश बरोबर BPJ आणि पर्सेंटेज बरोबर XTF. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A अधिक B म्हणजे A ही Bची आई आहे. A वजा B म्हणजे A हा Bचा भाऊ आहे. A गुणिले B म्हणजे A ही Bची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हा Bचा वडील आहे. जर M अधिक N वजा O भागिले P गुणिले Q असे असेल तर Mचे Qशी नाते काय आहे? M अधिक N म्हणजे M ही Nची आई आहे असं येईल. M यांची आई. काल सांगितलं होतं स्त्री असेल तेव्हा गोल दाखवायचा, पुरुष असेल तेव्हा चौकोन दाखवायचा. N वजा O म्हणजे येईल N हा Oचा भाऊ आहे, म्हणजे N पुरुष असेल आणि Oचा भाऊ आहे. O भागिले P येईल
ओ हा पीचा वडील आहे. ओ हा वडील म्हणजे ओ पण पुरुषच असेल. पीचा वडील आहे म्हणजे एन आणि ओ हे दोघं भाऊ आहेत. पी गुणिले क्यू म्हणजे पी ही क्यूची पत्नी आहे. पी ही पत्नी म्हणजे पी ही स्त्री येईल आणि क्यूची पत्नी क्यू हा पुरुष असेल. पती पत्नी असल्यावर असे बाण दाखवायचे. आपल्याला विचारलं आहे एमचे क्यूशी नाते काय आहे. पी आणि क्यू हे दोघे पती पत्नी आहेत. पीचे वडील ओ आहेत आणि ओचे भाऊ एन आहे आणि एनची आई आहे. म्हणजेच ओ आणि एन दोघांची आई एम आहे. म्हणजे क्यूचे नाते येईल पत्नीच्या वडिलांची आई. उदय बिंदू ए पासून सुरुवात करून दक्षिणेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतो. एक पॉईंट घेऊ आपण ए पासून सुरुवात करून दक्षिणेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतो. दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेला 3 किलोमीटर येईल तो. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला वळेल आणि 2 किलोमीटर गाडी चालवतोय. डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर गाडी चालवतो. डावीकडे म्हणजे तो परत खाली येतोय आणि 5 किलोमीटर गाडी चालवतोय. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. परत तो उजवीकडे वळतोय, 3 किलोमीटर गाडी चालवतोय. तो शेवटचे उजवीकडे वळतो, 8 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे म्हणजे आता तो वरच्या दिशेला जाईल 8 किलोमीटर. तो आलेला आहे 5 आणि 3 8 किलोमीटरच तो खाली आलेला आहे. मी आता परत तो जो वरती जाईल तो परत एच्या लाईनीमध्ये येईल. बिंदू पी येथे थांबतो म्हणजे हा आहे बिंदू पी. बिंदू ए पर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी. पी पासून एकडे जाण्यासाठी त्याला या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला जावं लागेल आणि टोटल अंतर हे 2 किलोमीटर आणि हे 3 किलोमीटर असं दोन्ही मिळून 5 किलोमीटर अंतर त्याला पूर्वेकडे जावं लागेल. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे. FCA GDB HEC IFD. सिरीज चेक करू. FGHI एक एक अक्षर पुढे चाललेलं आहे. पुढचं अक्षर असेल जे. दुसरी सिरीज बघू. CDEF म्हणजे पुढे असेल जी. तिसरी सिरीज बघू. ABCD पुढे असेल ई. JGE फक्त एक एक अल्फाबेट पुढे पुढे सरकलेले. JGE ऑप्शन नंबर 4 उत्तर असेल. जर अधिकचा अर्थ वजा, वजाचा अर्थ गुणिले, गुणिलेचा अर्थ भागिले आणि भागिलेचा अर्थ अधिक असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 502 भागिलेचा अर्थ आहे अधिक 78, अधिकचा अर्थ आहे वजा 2, वजाचा अर्थ आहे गुणिले 258 आणि गुणिलेचा अर्थ आहे भागिले म्हणजे भागिले 2. आता इथे 2 2 कॅन्सल होऊन जाईल. उरलं 502 अधिक 78 वजा 258. 502 अधिक 78 येतील 580 वजा 258. 10तून 8 गेले 2, हातच्याला 1, 8तून 6 गेले 2, 5तून 2 गेले 3. 322 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गिव हे 4628 असे लिहिले जाते आणि व्होल्ट हे 3567 असे लिहिले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत व्ही साठी काय सांकेतिक शब्द आहे.
गिव आणि व्होल्ट या दोघांमध्ये व्ही हा कॉमन शब्द आहे आणि त्यासाठी आपल्याला काय सांकेतिक संख्या आहे ते विचारलेलं आहे. गिवमध्ये 4, 6, 2, 8, व्होल्टमध्ये 3, 5, 6, 8 म्हणजे 6 इथे कॉमन दिसतोय. याचा अर्थ व्हीसाठी सांकेतिक संख्या आहे 6. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. कोणतीही अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही. 4 ऑप्शनपैकी गटात न बसणारा आपल्याला विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे KL, त्याचा संबंध आहे FG, म्हणजे शेजारचेच अल्फाबेट्स इथे दिसत आहेत. दुसरा ऑप्शन आहे XY, त्याचा संबंध आहे ST, इथे पण शेजारचेच अल्फाबेट्स दिसत आहेत. तिसरा आणि चौथा बघू. तिसरा अल्फाबेट आहे HK हे लांब लांब येत आहेत आणि LP, त्याचा संबंध आहे LP, LP हे पण लांब लांब येत आहेत. चौथा अल्फाबेट चेक करू. OP, JK हे पण परत शेजारी येत आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 मध्ये लांब लांब अल्फाबेट्स येत आहेत. ऑप्शन नंबर 3 हे गटात न बसणार आहे. हा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांवर आधारित आहे. ॲक्ट, बस, कार, डॅड. प्रत्येक शब्दातील प्रत्येक स्वराला इंग्रजी वर्णक्रमानुसार लगेच पुढील अक्षरामध्ये बदलले जाते आणि प्रत्येक व्यंजनाला इंग्रजी वर्णक्रमानुसार लगेच मागील अक्षरामध्ये बदलले जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही. आधी सर्व शब्द आपण लिहून घेऊ. ॲक्ट, बस, कार, डॅड. त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक स्वराला लगेच पुढील अक्षरामध्ये बदलले जाते. म्हणजे ॲक्टमध्ये ए हा स्वर आहे, त्याला बीने बदललं जाईल. बसमध्ये यू स्वर आहे, यूला व्हीने बदललं जाईल. कारमध्ये ए स्वर आहे, त्याला बीने बदललं जाईल. डॅडमध्ये ए स्वर आहे, त्याला बीने बदललं जाईल. आणि प्रत्येक व्यंजनाला इंग्रजी वर्णक्रमानुसार मागील अक्षरामध्ये बदलले जाते. म्हणजे आता उरलेल्या ह्या व्यंजनांमध्ये सर्व मागचे अक्षर घ्यायचे. सीच्या मागचा बी, टीच्या मागचा यस येईल, बीच्या मागचा ए, एसच्या मागचा आर, सीच्या मागचा येईल बी, आरच्या मागचा येईल क्यू, डीच्या मागचा येईल सी, डीच्या मागचा येईल सी. आता त्यांनी विचारलेलं आहे अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही. BBS याच्यात स्वर नाही आहे. AVRमध्ये ए स्वर आहे. BBQ याच्यात स्वर नाही आहे. CBC याच्यात पण स्वर नाही आहे. म्हणजे 3 अक्षरसमूह असे तयार होत आहेत ज्यामध्ये कोणताही स्वर नाही आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. CDEFST आणि U या प्रत्येकाची परीक्षा आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी असते, जी सोमवारपासून सुरू होते आणि त्याच आठवड्याच्या रविवारपर्यंत चालते. आपण सोमवार ते रविवार लिहून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. टीच्या आधी फक्त दोघांची परीक्षा आहे. टीच्या आधी दोघे म्हणजे टीची परीक्षा येईल बुधवारी. डी नंतर फक्त एकाची परीक्षा आहे, म्हणजे डीची परीक्षा येईल शनिवारी. टी आणि एफ दरम्यान फक्त तिघांची परीक्षा आहे. टी आणि एफ दरम्यान तिघे म्हटल्यावर टीच्या आधी एफ नसेल, टीच्या पुढे 3 घरे सोडून रविवारी एफची परीक्षा असेल. ई आणि सी दरम्यान फक्त एकाची परीक्षा आहे. ई आणि सी दरम्यान एकाची परीक्षा, याचा अर्थ टीच्या मागे आणि पुढे ई आणि सी, एकतर अशी कंडिशन येईल किंवा सी आणि ई च्या मध्ये टी अशी कंडिशन येईल. यूची परीक्षा ईच्या लगेच आधी आहे. यूची परीक्षा
ईच्या आधी म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये सोमवारी यूची परीक्षा येईल, दुसऱ्या कंडिशनमध्ये ईच्या आधी टी येतो आहे, म्हणजे दुसरी कंडिशन लागू होत नाही, दुसरी कंडिशन कॅन्सल झाली. उरला आता फक्त यसची परीक्षा येते शुक्रवारी. आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी कोणाची परीक्षा शुक्रवारी आहे. शुक्रवारी यसची परीक्षा येते, ऑप्शन नंबर 4. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली तसेच गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 63 भागिलेच्या जागी करायचं गुणिले, 12 वजाच्या जागी अधिक, 98 गुणिलेच्या ऐवजी भागिले करायचं, अधिकच्या ऐवजी वजा करायचं, 35. पहिल्यांदा भागाकार, 7 एके 7, उरले 2, 7 चोक 28. आता गुणाकार करून घेऊ. 63 गुणिले 12, 12 त्रिक 36, हातच्याला 3, 12 सक 72 आणि 3 75, अधिक 14 वजा 35. 756 अधिक 14 770 वजा 35. 770 वजा 35 येईल 735, ऑप्शन नंबर 3. इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षरसमूहांपैकी 3 अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणता अक्षरसमूह त्या गटाशी संबंधित नाही. 4 ऑप्शनपैकी एक गटात न बसणारा विचारलेला आहे. एक एक ऑप्शन आपण चेक करत जाऊ. पहिला ऑप्शन आहे KGE. केच्या मागे 3 अल्फाबेट सोडलेले, जीच्या मागे 1 अल्फाबेट सोडलेला आहे. दुसरा ऑप्शन चेक करू. DAX. डीच्या मागे 2 अल्फाबेट सोडलेले आहे, एच्या मागे 2 अल्फाबेट सोडलेले आहे. म्हणजे पहिला किंवा दुसऱ्या ऑप्शनपैकी एक आपला आन्सर आहे. WSQचं चेक करू आपण. डब्ल्यूच्या मागे 3 अल्फाबेट सोडल्यावर S आणि Sच्या मागे 1 अल्फाबेट सोडला तर Q येतोय. म्हणजे हे पहिल्या ऑप्शनसारखं दिसतंय. चौथा ऑप्शन चेक करू. SOM. Sच्या मागे 3 अल्फाबेट सोडले तर O येतोय. ओच्या मागे 1 अल्फाबेट सोडला तर M येतोय. म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा ऑप्शन सेम दिसतोय. दुसरा ऑप्शन DAX हा इतरांपेक्षा वेगळा येतोय. खाली दिलेल्या 2 त्रिकांनी अनुसरण केलेल्या नमुन्याप्रमाणेच अनुसरण करणारे त्रिक निवडा. दोन्ही त्रिक समान नमुन्याचे अनुसरण करतात. ELGNIK. दुसरा आहे GNIPKM. यासारखे या 4 ऑप्शनपैकी एक निवडायचा आहे आपल्याला. आधी त्यांनी दिलेले आपण लिहून घेऊ. ELGNIK. दुसरा आहे GNIPKM. याच्यात अल्फाबेट्समध्ये गॅप कसा आहे ते आपण बघू. E आणि Gमध्ये एकाचा गॅप आहे. G आणि Iमध्ये परत एकाचा गॅप आहे. L आणि Nमध्ये एकाचा गॅप आहे. N आणि Kमध्ये Nच्या मागे 2 सोडल्यानंतर K येतोय, म्हणजे -2चा गॅप आहे. आता GNIPKMसाठी चेक करू. G आणि Iमध्ये 1चा गॅप आहे. I आणि Kमध्ये 1चा गॅप आहे. N आणि Pमध्ये 1चा गॅप आहे. Pच्या मागे 2 गेलं तर M येतोय, म्हणजे इथे परत -2. यानुसार आता आपण ऑप्शन वाईज एक एक ऑप्शन चेक करू.
पहिला ऑप्शन आहे IPKRMO. आय आणि के मध्ये एकाचा गॅप आहे, के आणि एम मध्ये एकचा गॅप आहे. पी आणि आर मध्ये एकचा गॅप आहे. आर आणि ओ मध्ये -2चा गॅप पाहिजे आपल्याला. आर आणि ओ, आरच्या मागे मागे 2 घरे सोडली तर येत आहे ओ. बरोबर आहे, पहिलाच ऑप्शन आपला आन्सर आहे. IPKRMO हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या निवडा जी पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. 37, 55, 66, 84, 95, 113 प्रश्नचिन्ह. संख्या वाढत जाते, आपण ॲडिशन करत जाऊ. 37 मध्ये किती मिळवलं? 55 येत आहे. 37 पुढे 18 मिळवले तर 55 येत आहे. 55 मध्ये 11 ॲड केले तर येत आहे 66. 66च्या पुढे 84, परत 18 ॲड केले तर येत आहे 84. 84 मध्ये 11 मिळवल्यानंतर येत आहेत 95, म्हणजे 18, 11, 18, 11 असं ॲडिशन होत चालली आहे. 95 मध्ये परत 18 मिळवल्यानंतर येत आहेत 113. आता आपल्याला 113 मध्ये 11 मिळवावे लागतील. 113 अधिक 11 ते येईल 124. ऑप्शन नंबर 2 हे असेल आपला आन्सर. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पिझ्झा बेस क्वीनला DUSUQW असे आणि पिग क्वीन वेवला ICFVSU असे सांकेतिक केले जाते. तर दिलेल्या भाषेत क्वीनला कसे सांकेतिक केले जाते? दोन्ही वाक्यांमध्ये क्वीन हा शब्द कॉमन आहे. पिझ्झा बेस क्वीन, पिग क्वीन वेव. क्वीन हा शब्द कॉमन आहे. त्या दोन्ही वाक्यांमध्ये जे सांकेतिक शब्द आहेत त्यातला आपल्याला कॉमन शोधायचा आहे. DUSUQW आणि ICFVSU. SU या दोघांमध्ये कॉमन दिसतोय, म्हणजे क्वीनसाठी सांकेतिक शब्द आहे SU. ऑप्शन नंबर 3. PQRSTU आणि V हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आधी आपण एक वर्तुळ काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लोक. टीच्या डावीकडून मोजल्यास R आणि T यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती बसली आहे. टीची पोझिशन इथे घेऊ. टीच्या डावीकडून मोजल्यास R आणि T, म्हणजे या बाजूला R आणि T मध्ये एक व्यक्ती, म्हणजे इथे येईल R. Q हा Pच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. Q आणि P कोणाचीच पोझिशन माहीत नाही आहे. हे वाक्य आपण बाजूला ठेवू. U हा Vच्या डावीकडे तिसरा बसला आहे. U आणि V याच्यात पण आपल्याला कोणाची पोझिशन माहीत नाही. Q हा Uच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे. ठीक आहे, आपण पहिलं वाक्य बाजूला ठेवू आणि दुसऱ्या तिसऱ्या वाक्याचा विचार करू. Q हा Pच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. Q जर इथे घेतला तर तो Pच्या उजवीकडे तिसरा, म्हणजे इथे येईल P. Pच्या उजवीकडे तिसरा. U हा Vच्या डावीकडे तिसरा आहे. Q हा Uच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे. Qची पोझिशन आपल्याला माहिती आहे. Q हा Uच्या त्वरित उजवीकडे, म्हणजे Qची पोझिशन येईल इथे. आणि आता त्याच्या मागचं वाक्य पाहू. U हा Vच्या डावीकडे तिसरा बसला आहे. याचा अर्थ Vची पोझिशन येईल इथे
व्हीच्या डावीकडे तिसरा, या बाजूला यू बसलेला आहे तिसरा. यस हा यूचा त्वरित शेजारी नाही. यूचा त्वरित शेजारी नाही याचा अर्थ यस एकतर इथे येईल किंवा इथे येईल. आपण या ठिकाणी ठेवून बघू. आता पहिलं वाक्य बघू आपण. टीच्या डावीकडून मोजल्यास आर आणि टी यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती बसले आहे. आर आणि टी इथे जर घेतला आर, तर याच्या डावीकडून एक व्यक्ती सोडून यस येतोय. म्हणजे यसची ही पोझिशन न घेता आपल्याला यस या बाजूला घ्यावं लागेल. टीच्या डावीकडून मोजल्यास इथे टी घ्यावं लागेल. टीच्या डावीकडे एक व्यक्ती सोडली का आर बसेल. आता आपण सर्व कंडिशन एकदा बघून घेऊ. टीच्या डावीकडून मोजल्यास आर आणि टी यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती बसली आहे. टीच्या डावीकडे आर, मध्ये एक व्यक्ती, बरोबर आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे 1 2 3 बरोबर आलं आहे. यू हा व्हीच्या डावीकडे तिसरा आहे. यू व्हीच्या 1 2 3 3 नंबरला आहे, बरोबर. क्यू हा यूच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे. क्यू हा यूच्या त्वरित उजवीकडे, ते पण बरोबर आहे. यस हा यूचा त्वरित शेजारी नाही, बरोबर आहे. आता आपली डायग्राम तयार झालेली आहे. विचारलेलं आहे यसच्या उजवीकडून मोजल्यास यस आणि टी यांच्या दरम्यान किती लोक आहेत. यसच्या उजवीकडून मोजायचं आहे, म्हणजे या बाजूला मोजायचं आहे आपल्याला. यसच्या उजवीकडे व्ही, आर आणि पी हे 3 लोक बसले आहे यस आणि टीमध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 लोक बसलेले आहे यस आणि टीमध्ये. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजची जागा घेतील जेणेकरून त्याच्या डावी बाजूकडील अक्षरसमूह जोडीमध्ये असलेला नमुना व संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीच्या समान असेल. त्यांनी दिलेले अल्फाबेट्स लिहून घेऊ. एल, पी, आर, पी, एस, व्ही. नेहमीसारखं एक एक ऑप्शन आपण चेक करतो. पहिला आहे एच, एम, आर, टी, व्ही, डब्ल्यू. एच आणि एलमध्ये 1 2 3चा गॅप आहे. एम आणि पीमध्ये NO 2चा गॅप आहे. आरच्या ठिकाणी आर झालेला आहे, म्हणजे इथे 0 गॅप आहे. आणि दुसऱ्या याच्यात जर बघितलं तर शेवटी व्हीच्या जागी डब्ल्यू आहे, म्हणजे पहिला ऑप्शन येत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन चेक करू आपण. एफ, एम, पी, आर, यू, वाय. एफ आणि एलमध्ये 1 2 3 4 5 4चा गॅप आहे. एम आणि पीमध्ये 1 2 2चा गॅप आहे. पी आणि आरमध्ये 1चा गॅप आहे. 4 2 1. आता PSVसाठी चेक करू. पी आणि आरमध्ये 1चा गॅप दिसतोय, म्हणजे इथे मिसमॅच होत आहे. यस आणि यूमध्ये 1चा गॅप आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण चुकतोय. ऑप्शन नंबर 2 कॅन्सल. ऑप्शन नंबर 3साठी चेक करू. HN T आणि TUT. एच आणि एलमध्ये 1 2 3चा गॅप आहे. एन आणि पीमध्ये 1चा गॅप आहे. टी आणि आरमध्ये टीच्या मागे एक अल्फाबेट सोडला तर आर आहे, म्हणजे -1चा गॅप आहे. आता PSVसाठी चेक करू. पी आणि टीमध्ये 1 2 3चा गॅप आहे. एस आणि यूमध्ये
एकचा गॅप आहे. व्ही आणि टीमध्ये व्हीच्या मागे एक अल्फाबेट सोडला तर टी आहे, म्हणजे वजा एकचा गॅप आहे. इथे सिरीज जुळली आहे. 3 1 वजा 1 3 1 वजा 1, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.